वैजापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्वे क्रमांक 67 मधील आरक्षित खेळाच्या मैदानावर पेवर ब्लॉक करण्यासाठी आम्ही प्रशासनाला 2 वर्षापासून मागणी करतोय। मात्र या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं। आज आंदोलनाचा इशारा दिला होता, मात्र कुठल्याही प्रकारचं आंदोलन आम्ही केलं नाही। पोलीस प्रशासनाच्या सांगण्यानुसार आम्ही केवळ नगरपालिकेला निवेदन दिले आणि या आंदोलनाला हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंके यासोबतच शेतकरी संघटनेचे गणेश पाटील तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमचे टुबे पाटील, त्याच्यानंतर आधार जलदूत समितीने देखील पाठिंबा दिला। त्यांच्या वतीने पिल्दे साहेब आले होते आणि पंडित अण्णांनी देखील फोनद्वारे चर्चा केली। आम्ही डॉक्टर दिनेश परदेशी जे वैजापूरचे नगराध्यक्ष आहे त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केली। त्यांनी या प्रकरणात चर्चा करून मार्ग काढू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे। आणि या ठिकाणी जे नगरसेवक होते, नगरसेवक म्हणून खंत एवढीच वाटते की केवळ राजेश गायकवाड हे एवढाच एक नगरसेवक आमच्या आंदोलनाला भेट द्यायला आला, बाकीचे एकही नगरसेवक त्यांना या आंदोलनाला भेट द्यायला आणि एवढीच खंत आहे आमची। त्यांनाही विनंती आहे की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करून खेळाचं मैदान मोकळं करून द्यावं। आणि आपल्यासोबत अजय साळुंके आहे, त्यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांना मी विनंती करतो 2 शब्द बोलावं। नेहमीच्या ठिकाणी आमचे मित्र गौरव भाऊ पत्रकार अन्यायाच्या विरोधामध्ये जेव्हा आम्ही लढा देतो तेव्हा ते नेहमी या ठिकाणी निशुल्क या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं बातम्याला येत असतात। आणि त्यामुळे आमचं हे आद्य कर्तव्य त्यांनी एक सामाजिक मुद्दा या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभं राहणं हे आमचं आद्य कर्तव्य समजून आणि महापुरुषांचा हाच विचार आहे, जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं आपण पेटून उठलं पाहिजे। तसं जे खेळाचं मैदान आहे याच्यासाठी हे 2 वर्षापासून गौरव भाऊ आणि त्यांची सर्व या ठिकाणी खेळाडू टीम पाठपुरावा करते। ते स्वतः या ठिकाणी फुटबॉल या ठिकाणी प्लेयर आहेत, खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्यांना खेळायला काय तकलीफ होते ही त्यांना चांगली जाणीव असल्यामुळे त्या ठिकाणी जे प्युअर ब्लॉक थोडे बसवलेले आहे ते त्यांचे काढा आणि मैदान मोकळं करून द्या अशी त्यांची या ठिकाणी रितसर मागणी आहे। आणि वैजापूर शहरामध्ये 2च मैदान या ठिकाणी आहे आणि 1-1.5 लाख लोकसंख्या असल्यामुळे त्या वैजापूरमध्ये ते खेळाच्या मैदानाची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे आज आंदोलन या नगरपालिकेवरती या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं, परंतु पोलीस बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की प्रश्न जर या ठिकाणी चर्चेतून सुटत असेल तर आंदोलन या ठिकाणी करू नये। म्हणून मेटे साहेब या ठिकाणी गोपनीय शाखेचे या ठिकाणी अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं आंदोलन करू नका, आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावून देतो। मग त्यांनी या ठिकाणी नगरपालिकेचे जे कर्मचारी जे अध्यक्ष असतील त्यांना या ठिकाणी बोलले। त्यानंतर दिनेश भाऊ यांच्याशी चर्चा झाली, नगराध्यक्ष यांच्याशी, आणि या पुढचा मार्ग या ठिकाणी सुकर व्हायची या ठिकाणी चिन्ह आहे, म्हणजे ते मैदान या ठिकाणी ते प्युअर ब्लॉक काढतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात आलं, परंतु जर ते तात्काळ खेळाचं मैदान या ठिकाणी मोकळं करून दिलं नाही तर मोठं आंदोलन या ठिकाणी नियोजन करून सर्व चळवळीतील कार्यकर्ते आणि गौरव भाऊच्या पाठीमागं 100% खंबीरपणे या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढल्याशिवाय राहणार नाही। भले मग ज्या स्टेपला जाण्याची वेळ आली त्या स्टेपला आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या ठिकाणी जास्त न बोलता प्रेमानं जर प्रश्न सुटत असेल तर कोणाला शिंतोडे उडायची गरज नाही, परंतु जर तो प्रेमाने प्रश्न सुटत नसेल, लोकशाही मार्गाने जर प्रश्न सुटत नसेल तर मग मात्र इथले लोकप्रतिनिधी काय काय करतात याचे सगळे या ठिकाणी जवळजवळ पुरावे देखील अनेकांपायी उपलब्ध आहे आणि यांचा सगळा डाटा या ठिकाणी बाहेर काढला जाईल आणि खेळाचं मैदान का मोकळं होत नाही असा जाब या ठिकाणी त्यांना विचारला जाईल। हाच्या माध्यमातून इशारा देतो, थांबतो, धन्यवाद। या आंदोलनाला ज्या खेळाडूंनी, वेगवेगळ्या संघटनेच्या खेळाडूंनी पाठिंबा दिला त्यांचं मी धन्यवाद मानतो।